मला वाटते हा चेंडू बाहेर, षटकार. पहिला चेंडू डॉट आल्याच्या नंतर दुसरा चेंडूवर चौकार, तिसऱ्या चेंडूवर षटकार. खतरनाक अशी फलंदाजी करताना दिसत आहेत भिवंडी संघ. आपल्या आवडता मित्रांनी हा संघ टाकलेला आहे. देवा यांची तारीफ केली जाईल. आणि दुसरा चेंडू वापस पुन्हा एकदा फिरवताना असेल आणि एक धाव. निंबावली हा संघ खेळत आहे. चार चेंडू टाकून झालेले, धाव संख्या झालेली आहे ती 11. 12 धावा झालेले आहेत, 5 चेंडू टाकून झालेले आहेत. आपले कॉमेंटेटर जरा जेवत आहेत, त्यांना सुद्धा आराम भेटला पाहिजे. एक अंपायर चेंज केलेला आहे आपण. एक अंपायरला जरासा आराम दिलेला आहे. बघायचं कशा प्रकारे खेळतील दोन्ही संघ. जिंकलेमध्ये खेळत आहेत. जोरात मारायचा प्रयत्न, वरती चढलाय, भेटेल नक्कीच एकदम इझिली. सर्व कॅच पडले होते पण हा कॅच पडला नाही आणि फलंदाज बाद. आपल्या इकडे डीजे वाजायचं थोडं बंद केलेलं आहे कारण की सर्वच ठिकाणी इथे परीक्षा चालू आहे, त्याच कारणे. पाच ओव्हरची सामने असतील सर्व. जर आपल्या इकडे 5 वाजेपर्यंत नाहीच, आपल्या इकडे डे नाईट सुद्धा टुर्नामेंट ठेवण्यात येणार आहे कारण की आपल्या इकडे लाईट अवेलेबल आहेत. कालोखामध्ये पण खेळवला जातो संघ आपल्या ग्राउंडवर. आम्ही पण सुद्धा एक टुर्नामेंट ठेवण्यात येणार आहे. बडके भैया चषक आम्ही ठेवणार आहोत, नाईट टुर्नामेंट ठेवणार आहोत इथे. आणि ज्या संघाला जर इथे नाईट संघ खेळायचा असेल त्यांनी आपल्या बडके भैया यांचे संपर्क साधायचा आहे. डे नाईट असेल कारण की 3 वाजता चालू होणार मॅच आणि 12 वाजेपर्यंत खेळायची परमिशन अशी घेणार आहोत आपण. बॉलर नेम सुनील यांनीच आता मस्त चांगली ओव्हर टाकली होती गेल्या मॅचमध्ये. तेच सुनील आता पुन्हा एकदा बॉलिंग टाकासाठी आलेले आहेत. पॉवर प्ले घेतलेला आहे दुसरा. आता फक्त 3च षटरक्षक बाहेर राहू शकतात. कशा प्रकारे खेळतील बघायचं आहे. दुसरं षटक चालू असताना पहिल्या षटकामध्ये धावा आलेल्या आहेत त्या 12. एक षटकार आणि चौकाराच्या समोराने जोरात मारायचा प्रयत्न आणि एकच धाव. क्या नहीं बोला जा इधर क्या है काय काहीच दिवस नाही इथे काय आहे. हॅलो. दुसरा चेंडू, पहिल्या चेंडूवर फक्त 1 धाव आली होती आणि जोरात मारायचा प्रयत्न आणि तिथे किती धावा भेटतील. फक्त आणि फक्त 2च धावा आहेत. तिकडे एक लाईन आहे आपल्याकडे, ती लाईन क्रॉस झाली तर तिकडे फक्त 1च धाव आहे. रिक्षाच्या आतमध्ये कुठेही बॉल लागला तर 2च धाव आहेत. तिकडे 2 धाव आहेत. 2 धाव आहेत. 2 धाव आहेत.
ए बाबू पुन्हा एकदा जोरात मारायचा प्रयत्न आणि फक्त दोनच धावा भेटतील. धावायची काही गरज नाही आहे. डिग्रेडेशनमध्ये बॉल जातो आहे. 2 धावा. पॉवर प्लेच्या आतमध्ये जो बॉल आहे त्या साईडला गेला तर 2 धावा डिक्लेरेशनमध्ये पोहोचत आहेत. फक्त आणि फक्त 2च धावा भेटतील. पॉवर प्ले चालू आहे. दोन्ही जर अगर खुल्लं मैदान असतं तर हे दोन्हीही एक षटकार असता एक चौकार असता. बघायचं आहे पुन्हा एकदा. पुन्हा एकदा डॉट चेंडू आलेला आहे. फिरवला आहे. छोटा चिखले इथे आला आहे. चिखले यांचा छोटा पुत्र त्यांची केस आहेत. ते सुद्धा इकडचे जावई बनतील असं वाटत आहेत. त्यांना झालेली आणि फलंदाज काय झालेलं आहे. फलंदाज बाद. एका हातामध्ये कॅच पकडली आहे. एका हातामध्ये कॅच पकडली आहे. फलंदाज बाद आहे. तिथे आमचे कमिटीचे प्लेयर आहेत आणि कमिटीने तिथे आऊट दिलेला आहे. या हफ्ते कौन धावत होता है. भैया जी फास्ट चलो नहीं तो वो बटन खुला है ना वो बंद करके रखेंगे. थोड़ा साइड से चलो ये भैया जी. भाई बाहर निकलो. फलंदाज बाद आहे. धावसंख्या झालेली आहे ती 17 धावा झालेल्या आहेत. पुन्हा एकदा जोरात मारायचा प्रयत्न आणि एक डिक्लेरेशन धावसंख्या झालेली ती 18. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली ती 18. या ओव्हरीमध्ये फक्त आणि फक्त 6 धावा मोजतात.
एकच धाव आहे. कॅच एकदम इझिली टाकलेला आहे. लाल कपड्याचा मुलगा आहे त्याला पलवा. भिवंडी संघ संकटात पडलेला आहे. तिसरी ओव्हर चालू आहे. त्याच फलंदाजाचा कॅच सोडला होता, त्यानेच फलंदाजाचा कॅच पकडलेला आहे. देवाचा संघ एकदम संकटात. चिखले यांची जेवढी तारीफ केली जाईल तेवढीच कमीच आहे. आमचा माय होममध्ये त्यांनी गाजवलेले कार्यक्रम त्यांची केवढी सांगितली जाईल तेवढी कमीच आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर जाऊ नका. छोटा छोटा धमाका. पुन्हा एकदा वरती चढलेला बॉल आणि धावत आहेत आणि कॅच पडेल का? कॅच चौकाराच्या दिशेने जात आहे आणि एक धाव पूर्ण. दुसरी धाव सुद्धा पूर्ण. तिसरी धावायला धावत आहेत. तिसरी धाव सुद्धा पूर्ण केलेली आहे आणि धावसंख्या झालेली आहे ती 22 धावा झालेल्या आहे. तिसरी ओव्हर चालू आहे. अजून सुद्धा 2 ओव्हरीचा सामना बाकी आहे. याच्यानंतर जोरात मारायचा प्रयत्न पण बॉल डॉट. ओव्हरची समाप्ती. धावसंख्या 22. तिसरी ओव्हर संपलेली आहे. श्याम गुप्ता येतील ओव्हर टाकायसाठी. 5 बॉलर यूज करतात ती लोक. कशा प्रकारे गोलंदाजी करतात ते कुणालाच समजत नाही. धावसंख्या झालेली आहे 22. व्हॅली फिल्डिंग रचवताना कॅप्टनशिप करताना बघत आहोत आपण. जोरात मारायचा प्रयत्न. यो लांब नाही, यो खूपच लांब. षटकार बघितला असेल तुम्ही आमच्या इंदिरानगरमध्ये मारलेला षटकार. बॉल पटकन लगेच रिटर्न येताना दिसला आपल्याला. चौथी ओव्हर चालू असताना धावसंख्या झालेली आहे ती 28. 28 धावा झालेल्या आहेत. याच्या नंबर लुझर लुझर खेळण्यात येत आहेत. त्यांनी दोन्ही संघांनी लवकरात लवकर रेडी राहायचं आहे. आणि दुसरा चेंडू वाईट चेंडू. वाईट म्हणजे एक्स्ट्रा
रन भेटेल, बॉलसुद्धा भेटेल. आमच्या इकडचे उमेश पाटील यांचे पुत्र इथून जाताना दिसत आहेत, त्यांनीसुद्धा आम्हाला योगदान केलेलं आहे पाण्यांचा. त्यांचं मनापासून आभार. सर्व व्यक्तींनी इथे आम्हाला योगदान दिलेलं आहे, त्यांचं मनापासून आभार. जोरात मारायचा प्रयत्न आणि चेंडू डॉट गेलेला आहे. आपल्याकडे सर्वच लोकांनी, विकास पाटील सुद्धा यांनी आपल्याला योगदान दिलेलं आहे. 5,000ची देणगी दिलेली आहे. विशाल पाटीलने सुद्धा आपल्याला देणगीदार केलेली आहे. वापस सचिन डोंगरे यांनी सुद्धा आपल्याला देणगीदार केलेली आहे. जोरात मारायचा पुन्हा एकदा प्रयत्न, पण बॉल पुन्हा एकदा डॉट. बघू शकता आपल्या इकडे जितू पाटील उर्फ जोडी नंबर 1 राकेश पाटील यांनी सुद्धा आपल्याला योगदान केलेलं आहे. तसंच कटल्या मामा त्यांनी सुद्धा आपल्याला, भूपेंद्र पाटील जोडी नंबर 1 त्यांनी सुद्धा आपल्याला योगदान केलेलं आहे, त्यांचं मनापासून आभार. एक षटकार मारल्यानंतर 3 चेंडू डॉट केलेत, म्हणजे बॉलरचा कॉन्फिडन्स वाढत आहे. एक धावच गेलेली आहे. मस्त टाकत आहेत असे सगळे फलंदाज बोलत आहेत. पुन्हा एकदा वाईट चेंडू आहे. वाईट मध्ये एक्स्ट्रा 1 म्हणजे धावा भेटतील 2. 31. इथे बघू शकता आमचे चिखले यांचे छोटे बंधू आलेले आहेत. त्यांचं केवढी तारीफ केली जेवढी कमीच आहे. आता ते सध्या तोंडामध्ये बोटं टाकतायत आणि आमचे चिखले भाई सगळ्या ठिकाणी ते टाकत आहेत आणि माय होम गाजवून टाकलेलं आहे यांनी. पुन्हा एकदा मला वाटते डॉट चेंडू. अतिरिक्त धावा 3 आलेले आहेत, पण त्यांनी 4 चेंडू डॉट टाकले, त्याच्यामध्ये फक्त 1 षटकार खाल्लेला आहे. धावसंख्या झालेली आहे ती 31. 31 धावा झालेल्या आहेत चौथं ओव्हर चालू असताना. आणि पुन्हा एकदा वाईट. धन्यवाद, थँक्यू अंपायर. आपल्याकडे संजय रुपाणी यांनी सुद्धा योगदान केलेलं आहे, त्यांचं मनापासून आभार. कुठे असतील त्यांनी मनापासून यायचं आहे इकडे. पुन्हा एकदा मारायचा प्रयत्न आणि बॉल, चेंडू आउट, कॅच आउट. आता कशा प्रकारे रन बनतील शेवटचं षटक कोण घेऊन येतील बघायचं आहे. अगर इधर मत दिखो अभी, वो डायरेक्ट अभी बाउंड्री पे दिखो. ज्या संघांची एंट्री फी बाकी आहे त्याने इथे आता टॉर्च उडवायला येणार, तर त्याने ती एंट्री फी इथे जमा करायची आहे, नाहीतर टॉर्च उडवला जाणार नाही. इथे सर्वांनी योगदान केलेले आहे. आपल्याकडे पाल यांचं आगमन झालं, त्यांचं मनापासून आभार. सुनील भाई
प्रदीप भाई यांनी कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे, त्यांचा सुद्धा धन्यवाद. शेवटचं षटक घेऊन येत आहेत. आणि धावायचा प्रयत्न आहे का? एक धाव पूर्ण होणार का? एक धाव पूर्ण झालेली आहे. कट अँड एक रन. धावसंख्या झालेली आहे ती 33. 33 धावा झालेल्या आहेत. जो संघ जिंकणार तो सेमीफायनलमध्ये खेळणार. बघायचं आहे कशा प्रकारे. जोरात मारायचा प्रयत्न आणि वाईट चेंडू. अंपायर डिसिजन, लास्ट डिसिजन. पीके भाईंचे खास मित्र इथे येताना दिसतील आणि त्यांचे दुसरे एक मित्र आहेत जे दुबईला गेलेत राहायला. आणि ही बघा दुबईचा फटका पडला. एकदम हेलिकॉप्टर लँड झाला डायरेक्ट तलावामध्ये. ते तलाव सुद्धा माझंच आहे. मी त्या मासेमारी करतो त्याच्यामध्ये. धन्यवाद आल्याबद्दल, आभार आहे. पीकेची एवढी फॅन झालेले आहेत ना, ते पीकेच्या जोडीला पीके म्हणून झालेले आहेत. धावसंख्या झालेली आहे ती 40 धावा पूर्ण झालेल्या आहेत. अजून सुद्धा चेंडू टाकून झालेले आहेत ते मला वाटते 2 टाकून झालेले आहेत. आणि या अगर 4 चेंडूमध्ये जर एखादा षटकार आला तर भिवंडी संघ हा जिंकून देणार नाही त्यांना. कारण की कडक सामना आहे, कडक संघ आहे. गोलंदाजी त्यांच्याकडे चांगली आहे. आणि टोला कशाला म्हणतात? टोला नाही, छक्का. यो षटकार असता जर ISPL मध्ये मला याला 9 द्यायला लागला असता. पण आपल्याकडे असं आहे काय नाही. मी बोललो होतो या चेंडूवर जर एखादा षटकार आला असते तर रनची संघ झालेला आहे. 46 धावा झालेल्या आहेत. तर आत्ता सुद्धा 3 चेंडू बाकी आहेत. 3 चेंडूमध्ये जर 50 पूर्ण झाले तर हा संघ एवढ्या लांबून इथे लँड झालेला आहे तो संघ नाही जिंकून देणार. याच्यानंतर जो संघ जिंकेल तो सेमीफायनल खेळणार आहे आणि त्यांच्यामध्ये जो जिंकणार तो फायनलला संघ खेळणार. लास्टचा सामना असेल. भाईंदर बॉयज यांनी भरपूर टाईम घेतलेला आहे. 3 रनची पेनल्टी दिली जाईल. लक्षात ठेवायचं आहे इथे काही प्लेयर बिलेयर घेतला जात नाही आतमध्ये. इथे डायरेक्टली पेनल्टी आहे. ये शहर अपना है, ये शहर के राजा. हाँ अभी 3 स्टार है तो राजा ही बनेगा रे. जोरात मारायचा प्रयत्न आला. वाईट चेंडू बाहेर टाकलेला आहे. आणि धावत आहेत का? नाही. धावसंख्या झालेली आहे 47. बघू शकता आपल्या इकडे पीके भाई बसलेले आहेत. त्यांच्या पीके भाईंचे पप्पा बघितले असतील तुम्ही. गोल्डन मॅन 1 किलो सोनं घालतात गळ्यामध्ये. जोरात मारायचा प्रयत्न. लांब आहे का? लांब लचक का कॅच आउट होईल? आणि फलंदाज बाद. वरती साईडला फलंदाज बाद झालेला आहे. अजून सुद्धा 2 चेंडू बाकी आहेत.
या 2 चेंडूवर जर 2 धावा सुद्धा आल्या तरी 50 गाठतील. बघायचं आहे. 47 झालेले आहेत का 2 चेंडूमध्ये किती धावा येतील बघायचे आहेत. बघू शकता आपल्या इकडच्या अमोल नालासोपारामध्ये राहायला गेलेले आहेत. अजूनपर्यंत सकाळपासून निघाले ते अजूनपर्यंत त्या चर्चगेटमध्येच थांबलेत. चेंडू डॉट आहे. रनआउटच्या संदर्भामध्ये होत आहे आणि शेवटचा चेंडू बाकी. धावसंख्या 47 झालेले आहेत. शेवटचा चेंडू कशा प्रकारे आदळतील बघायचं आहे. डिक्लेअर. एकूण 50 धावा जिंकायला आलेले आहेत. निंबोली संघाने 10 रन्स दिलेले आहेत जिंकवायला. 49 बॉल घ्यायचा अविनाश पाटील यांच्याकडून. अविनाश पाटीलची अंपायरगिरी बघू शकता एकदम खतरनाक म्हणजे त्यांची फलंदाजी सुद्धा बघितली असेल तुम्ही सर्वच ठिकाणी. भिवंडी, कल्याण, डोंबिवली यांच्या सगळे या ठिकाणी खेळतात ते. इथे जवळच्या संघामध्ये कुठेच खेळायला त्यांची इच्छा होत नाही कारण की ते ओपनचे प्लेयर आहेत ना, म्हणून ते लांबच खेळतात. आपले बाबू यांचं आगमन झालं, त्यांचं मनापासून आभार. त्यांचं आत्ताच लग्न झालेलं आहे, आत्ताच त्यांनी बॅटिंग पीच खोललेली आहे. ही 5 वर्षापासून वाट बघत होते आणि त्याच्यानंतर ही पीच पुन्हा एकदा त्यांनी ट्राय केली आणि लग्नाच्यामध्ये सक्सेसफुलमध्ये झालेले आहेत. तेच बाबू इथे दिसण्यात येतात. पहिल्या दिसत होताना बघितले त्यांनी मी लग्न करताना कोणता कोट घालू. त्यांनी चॉकलेटी बघितला, ब्राऊन बघितला, सिल्वर बघितला, सर्व असे कोट घालून बघितले पण त्याला पसंत कोणता आला असेल तर सफेद. कारण की त्यांच्या चेहऱ्याचा कलर थोडासा ब्लॅक असतो म्हणून त्यांना सफेद कलर भरपूर आवडतो. तेच बाबू इथे आगमन झालेलं आहे, त्यांचं मनापासून आभार आहेत आखी कमिटी. त्याच्यानंतर आपण बघू शकता आपल्या इकडचे करते धरते पीके भाई यांचं इथे आगमनच झालेलं आहे, जिथे बसून आहेत त्यांचं मनापासून आभार आहोत. तेच उद्यासुद्धा एंट्री मारणार आहे तिकडे ठॅशिंग सर्व मुलांना घेऊन. त्यांना बक्षीस समारंभामध्ये इथे येणार आहेत, त्यांचं मनापासून आभार. सर्वात मोठं योगदान आम्हाला दिलं असेल तर कोणी तर पीके. त्यांच्या पप्पांची तुम्ही वजन बघाल तर मला वाटते त्यांच्या पप्पांचं वजन आहे किती 45 म्हणजे 55-60 असेल वजन किंवा 70 असेल. पण त्यांच्या अंगावर जे सोनं आहे ते 1 किलो म्हणजे 100 ग्रॅम एक घालून फिरतात. आणि त्या UP-मध्ये जर फिरताना दिसले ते तर त्यांची एक डॅशिंग अलगच आहे. तुम्ही बघाल त्यांच्या UP-मध्ये त्यांचा हॉटेल चालूच आहे, कामाचं करताना दिसतील. ठीक आहे. चलिए बहुत बहुत धन्यवाद. आपके सामने इंट्रोडक्शन यहाँ पर रखा गया था पूरी तरह से हमारे प्रवीण भाई पीके भाई. ये एक बहुत ही सर्वश्रेष्ठ व्यक्ति महत्व है क्रिकेट के लिए, जी जान
तन मन धन सबसे सपोर्ट करते हैं हमारे आदर्श इंदिरा नगर के हर खिलाड़ी के ऊपर। उसके लिए दिल की गहराइयों से आदरणीय प्रवीण पीके भाई का बहुत बहुत धन्यवाद रहेगा। और चलते हैं मैच की तरफ। मैच की कहानी हालांकि फंसी हुई थी पहले दौर में, जहां पर पहले 2 ओवरों में रनों का जो सिलसिला था वो बहुत कम था और विकेटों की पतझड़ थी। लेकिन उसके बाद जो सलामी के बल्लेबाज अनसक्सेसफुल रहे, लेकिन टॉप ऑर्डर के जो बल्लेबाज हैं उन्होंने एक अच्छी रन गति को यहाँ पर प्राप्त किया मैं कहूँगा। क्योंकि अगर आप 48 46 बना लेते हो, 45 के ऊपर 9 के ऊपर का औसत बना लेते हो, तो एक कहीं ना कहीं दबाव है बल्लेबाजी के ऊपर। क्योंकि अगर एक आधा ओवर आप अच्छा डालते हो शुरुआती का, तो वाकई में इस मैच में आप फिर से जान डाल सकते हो, ऊर्जा डाल सकते हो। और वो कोशिश निम्बोली भी यहाँ पर करेगी ज़रूर, क्योंकि क्या कमाल की बल्लेबाजी की थी। पहले मैच में एक फिनिश टच दिया था रॉयल चैलेंजर्स टीम के सामने, कमाल की बल्लेबाजी शुभम द्वारा रही थी। लेकिन अब यहाँ पर 49 रन बनाने जीत के लिए 49 बनाने जीत के लिए और बल्लेबाजी के लिए सूरज आए हैं। पहले मुकाबले में केवल एक बॉल खेला था जहां पर चौका, दूसरी गेंद पर विकेट, और अब बल्लेबाजी के सूरज और गेंदबाजी के लिए राजा। बल्लेबाजी के लिए भी राजा, गेंदबाजी के लिए राजा। पहले क्रमांक के निम्बोली भी के लिए पहली गेंद लेकर तैयार। और पहली गेंद हल्की सी अपील अराउंड द लेग, गेंद निकली है स्टंप के पीछे से। वाइड बॉल का इशारा अंपायर मनोज सर का आता हुआ सिंगल मिलेगा टीम अद्विक 11 भाईंदर पश्चिम। एक अच्छे फॉर्म में और सबसे स्पेशलिस्ट अगर बात की जाए तो सभी युवा खिलाड़ी हैं टीम अद्विक 11 मेरा भाईंदर पश्चिम। कोई भी सीनियर सिटीजन इतना प्लेयर नहीं है। ओहो, यहाँ पर कमाल की गेंद, अपने आप से बहुत ज़्यादा नाराज रहेंगे, डबल माइंड हुए यहाँ पर सूरज, और डंडी सीधे बैंड हो चुकी है और यहाँ पर विकेट का पतन। वेल बॉल बाय राजा। धन्यवाद डीजे। हालांकि पिछले मुकाबले में थे नहीं, इस मुकाबले में जगह बनाई है अपनी। मोंटू गुप्ता कीड़ा है इस वक्त बल्लेबाजी के लिए। मोंटू गुप्ता आए, एक और बड़ा नाम है भाईंदर पश्चिम का। अंडरआर्म क्रिकेट हो, टफ क्रिकेट हो, सर्कल मिट्टी का हो, और भले ओरम क्रिकेट ओपन का क्यों ना हो, ये जाना है सचिन पाटिल ने। आप चर्चा करेंगे आपके साथ में। यहाँ पर अंपायर्स निम्बोली टीम के कैप्टन्स की कुछ यहाँ पर क्वेश्चन मार्क है, उस क्वेश्चन को यहाँ पर रिजॉल्व करने के लिए मैदान के बीच में गए हैं सचिन पाटिल। हालांकि चर्चा किया है यहाँ पर कुछ ना कुछ, डेफिनेटली वो चर्चे पर यहाँ पर क्वेश्चन मार्क किया है। मंटू गुप्ता उर्फ कीड़ा इस वक्त बल्लेबाजी के लिए, उनके ऊपर यहाँ पर प्रश्न पूछे गए हैं कि कहाँ पर थे आप, फील्डिंग में थे या नहीं। ऐसा लग रहा है कुछ चित्र ये इसी प्रकार से देखने मिल रहा है। चलिए, प्लेयर्स ने अंदर नहीं आना है। मैं रिक्वेस्ट करूंगा प्लीज़, जो नियम है कमेटी का, अंपायर्स के साथ चर्चा करेंगे और दोनों टीमों ने प्लेयर्स ने लंबा रहना है प्लीज़। अंपायर्स और कमेटी का ये डिसीजन रहेगा ओवरऑल व्हाट विल गोइंग टू डू। चलिए, ओवरऑल डिसीजन अंपायर्स का रहेगा। ये क्या है, देवा भाऊ या मागे आपण जाण्याची काही गरज नाही आहे, जाऊन तुम्हाला सुद्धा काही होणार नाही आहे। जे कमिटी आहे ते फायनल करणार आहे एक ओव्हर नंतर। यस, थँक्यू सो मच सचिन पाटील जे कमिटीच्या भूमिकामध्ये आहेत। जर तुम्हाला क्रिकेटसोबत प्रामाणिकपणा जपायला जमत नाही तर तुम्हाला त्याची पेनल्टी निश्चितपणे भेटणार आहे।
आणि ते पॅनल्टीच्या स्वरूपात, म्हणजे बॅटर 1 ओव्हर नंतरच येईल. तो मैदानामध्ये फिल्डिंगसाठी 1 ओव्हर नंतर आला तर बॅटिंगसाठी देखील 1 ओव्हर नंतर सचिन पाटील आमचे कमिटी मेंबर सांगत आहेत. आदरणीय प्रवीणबाई जी आपल्या सोबत आहेत, ज्या प्रकारे सचिन पाटील सांगितलं त्यांच्या वडिलांचा वजन 75 किलो आहे, त्यांच्या घरामध्ये गोल देखील 75 किलो होऊ शकेल, हा माझा एक अनुमान आहे. मात्र त्यापैकी जास्त देखील होऊ शकतो, कारण उद्योगपती आहेत या विभागातील. आणि उद्योगपती फक्त नावाने नाही तर त्याची प्रसिद्धी केव्हा असते, जो प्रत्येक गोष्टीला मदत करत असतो ना, तो तेव्हा तो मोठा बनतो. ओहो, या ठिकाणी वाईटचा प्रयत्न, थोडीशी हलकीशी अपील होती. हां, अगदी टेनिस क्रिकेटमध्ये आपल्याला भरपूर वेळा पाहायला भेटतो की बॉल डॉट झाला की विचारायचा अंपायरला हा वाईट होता का. मात्र थोडा दबाव बनवण्याचा प्रयत्न देखील. सिंगलचा प्रयत्न या ठिकाणी पूर्ण होईल आणि बॅटिंगसाठी आला आहे केसर सोनार. मोठा नाव आहे सध्याच्या घडीला केसर सोनार. अंडरआर्म क्रिकेट सातत्याने अगदी पूर्ण महाराष्ट्रभर ज्याच्या नावाचा बोलबाला नेहमीच पाहायला भेटतो. अगदी वायकट्टा चषक असेल, सिद्धी पॅकर्स असेल, माहीमचा महाराजा असेल, अशी मोठमोठी स्पर्धा अंडरआर्म विश्वातील खेळणारा ओमकार मलाडसाठी व्यावसायिक क्रिकेट अंडरआर्मचा खेळणारा केसर सोनार आपल्याला पाहायला भेटतात. जो अभिमान आहे आम्हाला मीरा भाईंदरकर आहे. केसर भाईंदर पश्चिममध्ये राहतो आणि खऱ्या अर्थाने जे त्यांचा रेग्युलर टीम आहे त्यासाठी आज योगदान देण्याचा या ठिकाणी संधी भेटली आहे. आणि ते संधीचा सोना कितपर्यंत करेल. मागील मॅचमध्ये देखील एक षटकार चौका ठोकला होता, तोच बॅटर स्ट्राईक एंडकडे आहे केसर सोनार. तर बॉलिंगसाठी राजा टू केसर. ओहो, या ठिकाणी जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता, थोडासा ऑर्थोडॉक्स आले होते, या ठिकाणी वेस्ट शेपमध्ये खेळायचा होता, बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही आहे. आणि या दरम्यान आला हा राजाच्या माध्यमातून एक वेगवान, चतुर आणि चालाकी गोलंदाजीसाठी आणि वेगवान गोलंदाजीसाठी ज्यांची ओळख राहिली आहे असे राजा. ओ, बॉल उडवलाय, लांबच लांब ठोकलाय हा गगनभेदी आणि अगदी गगनाला भेदणारा भव्य आणि विशाल बकरा चषक षटकार. डीजे धन्यवाद. जे कोणाला जमणार नाही आहे ते सहज करून दाखवेल, हेच नाव आहे केसर सोनार. काय कमालीचा फटका या ठिकाणी. अगदी ॲलिमेशन परफेक्ट, टायमिंग परफेक्ट, डिस्टन्स देखील परफेक्ट आणि सर्व 11चे 11 खेळाडू फक्त पाहत राहिले. आणि अगदी निंबवलीकरांवर हा आक्रमण, हल्ला आणि ठोकला गेला आहे षटकार. मॅच बॉल आलाय सर. हो, या ठिकाणी गॅप मोठा आहे, प्रोटेक्शन त्या ठिकाणी अवेलेबल आहेत. एक धाव पूर्ण होईल, दुसऱ्याचा प्रयत्न मात्र नाही आहे, थांबवला गेला केसर सोनारने. आणि एक धाव या बॉलवर नोंद केली जाईल टीम अद्विक 11 मीरा भाईंदर पश्चिम या टीमच्या माध्यमातून. सुरुवातीच्या कालखंडामध्ये भाईंदर बॉईज, भाईंदर या नावाने आपण पाहत राहिलं आहे या टीमला. त्या टीमचा नेम चेंज झाला, प्लेयर्स चेंज झालेत, काही बदल निश्चितपणे या मॅचमध्ये, या टुर्नामेंटमध्ये, या टीममध्ये आपल्याला पाहायला भेटत आहे. धावसंख्या ओव्हरऑल 9 आहे. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर गडी बाद 1. 9 धावा 1 गडी बाद अशी सुरुवात या ठिकाणी पाहायला भेटत आहे. त्यापैकी एक उत्तुंग आणि भव्य षटकार जे आलाय ते म्हणजे केसर सोनारच्या बॅटमधून आलाय. बॉलिंग ट्रॅकवर ओव्हर नंबर 2 घेऊन गोलंदाज नितीन. या मॅचमध्ये बॅटिंग करत असताना धडाकेबाज फलंदाजी मागील मॅचमध्ये केली होती निंबोली बी या संघाचे बॅटर शुभम भावेश आणि नितीन यांनी, मात्र ते अपयशी ठरलेत. त्यानंतर मिडल ऑर्डरमध्ये चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला भेटली. तब्बल 48 धावा बनवल्या गेलेत आणि 49 धावांचा या ठिकाणी लक्ष ठेवण्यात आलेलं आहे. आणि आतापर्यंत धावसंख्या 9 आहे. बॉलिंगसाठी नितीन आलेत. म्हणतात ना, रख हौसला वो मंजर भी आएगा, प्यासे के पास चलकर समंदर भी आएगा, थक कर ना बैठ मंजिल के मुसाफिर, मंजिल भी मिलेगी और जीत का मजा आएगा. अगदी ते आनंद शोधावा लागेल तुम्हाला. हाफ ट्रॅकर बॉल, पुल पॉवरफुल आणि चेंडू गुल, सिक्सर. जणू काही मैदानाच्या आतमध्ये ही विकेट प्रेमात पडली आहे केसर सोनारच्या.
जिथे बॅट फिरवतो तिकडे फक्त षटकार आणि षटकारच येत आहेत. ही ताकद आहे, हे नजाकत आहे, हे टायमिंग आहे, हे त्याच्यामध्ये असलेला स्वतःवर विश्वास आहे. त्या विश्वासावर खऱ्या उतरताना पाहायला भेटत आहे. नाव केसर सोनार आणि या मॅचमधील ठोकली आहे दुसरी षटकार. धावसंख्या तब्बल 15च्या घरात. स्लोवर चेंडू, याही बॉलवर आक्रमण केला गेलाय. सडक पे कडक, अगदी पद्मावती कॉम्प्लेक्स मध्ये डिपॉझिट केला गेलाय. षटकार. या बॉलवर षटकार आला तर नक्कीच आमचे पीके बाई यांच्याकडून तब्बल 500 रुपये कॅश प्राइज असणार आहे. या बॉलवर षटकार आला तर 2 बॉलमध्ये 2 उत्तुंग षटकार. या मॅचमध्ये अगदी निंबोलीकरांना मी म्हणेल घाम फुटला असेल, कारण ज्या प्रकारे बॅटिंग या मॅचमध्ये सुरू आहे ना केसर सोनारच्या माध्यमातून, अप्रतिम दर्जेदार. कारण या विकेटचा महत्त्व माहीत आहे. आता विकेटच्या शोधात असतील का, लेट्स सी, पाहूया. 2 चेंडू हाफ ट्रॅकवर टाकले आणि दोन्ही चेंडूवर समाचार घेत असताना बॉलला पाठवला गेला आहे 2 बाउंड्री लाईनच्या बाहेर. केसर सोनार मागील मॅचचा फॉर्म कॅरी फॉरवर्ड केला याही मॅचमध्ये. चांगली सुरुवात म्हणावं लागेल ओव्हरऑल या मॅचमध्ये अगेन्स्ट. ओह, या ठिकाणी समोरचे ठोकलाय. गॅप मोठा आहे, मात्र पाहूया पंचांचा निर्णय. हा 4 आहे की षटकार आहे, चौकार आला या ठिकाणी. थोडक्यात राहिले मी म्हणेल तब्बल पीके बाईने 500 रुपये लावला होता षटकारसाठी, मात्र हा आलाय चौकार. 4 धावा. चांगली बॅटिंग म्हणावं लागेल केसर सोनारच्या माध्यमातून. प्रयत्न तोच होता विकेट करण्याचा. या ओव्हरमध्ये अगदी इंटरनॅशनल नंबर डायल केला गेला जणू काही. 6-6-4. तब्बल 3 चेंडूमध्ये 16 धावा. मागील मॅचमध्ये जास्त स्ट्राईक भेटली नव्हती केसर सोनारला, मात्र यावेळी स्ट्राईक भेटली आहे आणि त्या स्ट्राईकचा फायदा देखील उचलला गेला आहे. फार महत्त्वपूर्ण क्रिकेटच्या पटलावर हेच असतो, तुमचा हँड अँड आय कॉर्डिनेशन कसा आहे, तुमचा आय साईड कसा आहे, तुमचा बॅट फ्लो कसा आहे, तुमचा स्विंग कसा आहे बॅटचा. या सर्व गोष्टी जर चांगले असतील तर नक्कीच तुम्हाला फायदा भेटणार आहे. कमबॅक करावून द्यावं लागेल या मॅचमध्ये. आता गोलंदाज नितीनला साईड चेंज केली आहे. 3 चेंडूमध्ये 16 धावा खर्च केले, 2 षटकार 1 चौकार. तर बॅटिंगसाठी पुन्हा एकदा केसर तयार. चांगला चेंडू होता या ठिकाणी. अवे फ्रॉम द बॉडी पनिश केला गेला आहे पॉईंट रिजनमध्ये. सिंगल या ठिकाणी या बॉलवर आणि धावसंख्या स्कोर कार्डवर तब्बल 26 धावा. अवघ्या 10 बॉलमध्ये 26 धावा आहेत. जबरदस्त बॅटिंग या ठिकाणी केसर सोनारच्या माध्यमातून. या मॅचमध्ये 2 षटकार, या सिंगल 1 या ठिकाणी कन्वर्ट केला गेला आहे आणि ओव्हरऑल 3 षटकार त्याच्या बॅटमधून या मॅचमध्ये आलेत. स्लोवर चेंडू होता, मात्र फसवण्याचा प्रयत्न. लेट्सी पाहूया संधी आहे, मात्र पोचलाय बॅटर. अगदी 3 दिसत होते स्टंप राजा यांना, मात्र त्या 3 स्टंपला हिट करताना देखील चुकला गेला आहे. हेच क्रिकेट आहे मित्रांनो. त्यासाठी तुम्हाला सातत्याने प्रॅक्टिस करावं लागतो. प्रॅक्टिसमध्ये आपल्याला या संधी फार कमी भेटतात, मात्र जेव्हा मॅचमध्ये संधी भेटत आहे ना, तर तुम्हाला या संधीला कन्वर्ट करावं लागेल. जर इकडे विकेट आली असती तरी देखील मॅचमध्ये मी म्हणेल थोडासा कमबॅक झाला असता, मात्र विकेट आली नाही आहे क्रिकेटच्या पटलावर. जर तरला महत्त्व नाही आहे, तुम्हाला अगदी जे ॲट प्रेझेंट मोमेंट होत आहेत ना, त्या गोष्टीला अगदी ॲक्सेप्ट करून मॅचला पुन्हा एकदा आपल्या टीमसाठी जिंकवण्याचा प्रयत्न करावा लागेल. प्रयत्न करावा लागेल. म्हणतात ना, प्रभावाने माणूस संपत नाही, जो प्रयत्न सोडतो तो संपतो. म्हणून कठीण काळात स्वतःला सांगा, शर्यत माझी अजूनही संपलेली नाही आहे. ओहो, जबरदस्त चेंडू या ठिकाणी पडल्यानंतर राईज झाला आहे. जणू काही मोठा प्रश्न विकिशाला विचारला आहे आणि हा आलाय डॉट बॉल. शेवटचा अंतिम बॉल अगदी विकेट किपरच्या दिशेने गेलेला आहे मी म्हणेल. आणि आता चेंडू असणार आहे 18 धावा पाहिजेत. 18 बॉल्स 22 रन्स रिक्वायर्ड टू विन दिस मॅच. मात्र ओव्हरऑल समीकरण आहे की फायनलमध्ये फक्त एकच टीम जाईल आजच्या दिवसातील. ती एक टीम कुठली असेल या शोधात आहेत सचिन पाटील, या शोधात आहेत कमिटी. या संपूर्ण गोष्टीसाठी आमचे प्रेक्षक राजा देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. त्या सर्वांचा देखील खूप खूप स्वागत असणार आहे. आपण पाहत आहोत बकरा चषक आदर्श इंदिरानगर आयोजित सचिनदादा पाटील आणि या स्पर्धेचे
पुरस्कर्ते आदरणीय प्रवीण पीके भाई यांचा देखील मनापूर्वक धन्यवाद, जे सातत्याने या मैदानासाठी आणि या विभागातील खेळाडूंसाठी या विभागामध्ये मोठी स्पर्धा कशी व्हावी, मीरा भाईंदरच्या पटलावर आणि या मैदानामध्ये मोठमोठे खेळाडू कसे येतील याकडे आवर्जून लक्ष देतात प्रवीणभाई पीके भाई यांचा देखील मनापूर्वक धन्यवाद. आणि जाऊया पुन्हा एकदा मॅच. 18 बॉल आणि रन्स करायचे आहेत 22. पॉवर प्लेचा वापर या ठिकाणी P2चा वापर करण्यात आलेला आहे. 3 क्षेत्ररक्षक बाउंड्री लाईनच्या 38 सर्कलच्या बाहेर असतील, म्हणजे 3 क्षेत्ररक्षक बाउंड्री लाईनला प्रोटेक्ट करणार आहेत या ठिकाणी. एक डीप मिड विकेट, एक डीप काऊ कॉर्नर आणि डीप लॉंग ऑफमध्ये 3 खेळाडू आहेत या ठिकाणी. टीम निंबवली बी पहिला मॅच जबरदस्त जिंकला होता, मात्र या मॅचमध्ये कसोटी आहे त्यांच्यासाठी देखील. क्रिकेट हे रणभूमी आहे, तुम्हाला झुंज द्यावाच लागेल. हो, हलकीशी अपील आहे या ठिकाणी, मात्र वाईटचा इशारा अंपायरचा आला आहे. सिंगल रन या ठिकाणी. धावसंख्या तब्बल 28 रन्सचा संपर्क झाला नाही आहे या ठिकाणी. डॉट बॉल समाप्ता. शुभम आहेत, कॅप्टन आहेत टीमचे, आणि डेफिनेटली जबाबदारीने गोलंदाजी करावं लागेल. जर हा ओव्हर शुभमचा चांगला आला तर नो डाऊट एट ऑल 5व्या ओव्हरसाठी पुन्हा एकदा शुभमचा वापर केला जाईल. मात्र 5व्या ओव्हरपर्यंत मॅच जाईल का, हाही देखील मोठा प्रश्न आहे. प्रयत्न असणार आहे टीम अद्विक 11 भाईंदर पश्चिमचा की सामना लवकरच लवकर संपावा. लेट्स सी, पाहूया. फटका सुंदर आहे. साऊंड इज व्हेरी फॅन्टास्टिक फ्रॉम केसर सोनार बॅट. आणि एक अजून पद्मावती कॉम्प्लेक्स डिपॉझिट केला गेला आहे. षटकार क्रमांक 4 केसरच्या बॅटमधून आलाय. डीजे डीजे धन्यवाद. चला, वी युनायटेड टीम कॅप्टन टॉससाठी यायचं आहे आणि टीम रॉयल चॅलेंजर्स मीरा रोड या ओव्हरनंतर आपण लगेच टॉसच्या दिशेने जाणार आहोत. तर वी युनायटेड कॅप्टन टॉससाठी यायचा आणि रॉयल चॅलेंजर्स धावसंख्या 34. कमालीची बॅटिंग या मॅचमध्ये. केसर सोनार अगदी एका बाजूने क्रीडा लढवत असताना आपल्या टीमकरिता 10 बॉलमध्ये 31 धावा त्याच्या बॅटमधून. तब्बल 4 षटकार, 1 चौकार, 28 रोकडा त्यांनी घेतलेल्या आतापर्यंत. ओह, याही वेळी मात्र मिस टायमिंग आहे. डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक आलाय, करणार नाही आहे चुकी. जर्सी क्रमांक 17 पकडला या ठिकाणी. निंबोली टीमसाठी महत्त्वपूर्ण कॅच आणि विकेट या ठिकाणी येताना पाहायला भेटत आहे. केसर सोनार बॅक टू द आउट. 11 चेंडू 31 धावा. केसर सोनारची इनिंग खऱ्या अर्थाने शॉर्ट होती, मात्र स्वीट होती. प्रेक्षकांना अगदी एंटरटेनमेंट केलं आहे आणि या मॅचमध्ये अजूनही प्रयत्न करावा लागेल अद्विक 11 भाईंदर पश्चिमला, कारण मोठा पल्ला गाठून या ठिकाणी या परिसरात आपण पाहतोय टीम देवा स्पोर्ट्स निंबवली भिवंडी या मैदानामध्ये स्ट्रगल करताना पाहायला भेटत आहे. बॅटिंग सुरुवातीला चांगलं झालं नाही, मात्र बॉलिंग देखील पाहायला गेलं तर केसर सोनारने अफलातून बॅटिंग करत असताना सामना एकतर्फी जिंकवला आहे. मात्र मॅच अजूनही शिल्लक आहे. 15 बॉल आहेत आणि रन्स करायचे आहेत 11. लो फुल टॉस चेंडू समोर दिशेने खेळण्याचा प्रयत्न मॉन्टू गुप्ता क्रीडा यांच्या माध्यमातून, मात्र बॉलर बॅक ड्राईव्ह, रन्स भेटणार नाही आहे. आला डॉट बॉल. 14 बॉल 15 पाहिजे अजून. 14 चेंडू 15 धावा. धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 34. एकूण 50 धावांचा टार्गेट ओव्हरऑल आहे. 14 बॉलमध्ये करायचे आहेत 15. पुन्हा एकदा शुभम कॅप्टन बॉलिंग ट्रॅकवर. चांगला चेंडू होता, पुल केला गेलाय आणि गुल देखील केला गेलाय. चेंडू पुन्हा एकदा काव कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा आलाय कुडाच्या बॅटमधून. षटकार. धन्यवाद डीजे. ज्या प्रकारे आम्ही चर्चा केली शुभमने सांगितला की षटकार हा भरपूर जवळ आहे, षटकार जास्त लांब नाही आहे. तर या मैदानामध्ये कसोटी असणार आहे, गोलंदाजाची कर्दनकाल असणार आहे. लेट्स सी, पाहूया पुन्हा एकदा.
स्लोवर चेंडू, याही बॉलला पिकअप स्ट्रोक, मात्र क्षेत्ररक्षक आलाय डाऊन द बॉल, करणार नाही चुकी आणि पकडला या ठिकाणी कॅच नितीनने आणि खेळ संपलाय मॉन्टू गुप्ता यांचा. चांगला कॅच या ठिकाणी नितीनच्या माध्यमातून. या ओव्हरमध्ये चांगली बॅटिंग, तब्बल 13 धावा आलेत, त्यापैकी 2 रोकडा. चला टॉससाठी आपण इन्व्हाइट करूया टीम व्ही युनायटेड. आणि रॉयल चॅलेंजर टीम कॅप्टन प्लीज टॉससाठी यायचं आहे. व्ही युनाइटेड कॅप्टन अँड रॉयल चॅलेंजर टीम कॅप्टन टॉस के लिए आना है. साहिल आए गेंदबाजी के लिए. 12 बॉल 9 का ये समीकरण है. मैच यहाँ से भी बन सकता है अगर एक आधा मैडन ओवर आता है. अच्छी गेंदबाजी अगर होती है तो मैच बनेगा, लेकिन देखना होगा. साहिल कट किया है हल्के हाथ से. कारण पोलच्या त्या साईडने चेंडू गेलेला आहे. अजून 3 धाबांची आवश्यकता. 8 बॉल 3 धाबा. चांगली बॅटिंग या ठिकाणी विकी शहाच्या माध्यमातून. या मॅच नंतर थोडीशी विश्रांती असणार आहे. आमचे मुख्य अंपायर मनोज सरांना राज आणि गणेश हे अंपायरिंगची भूमिकात असतील. ओहो, रिव्हर्सचा फटका आणि तोही देखील जाईल बाउंड्री लाईनच्या पार. हा आला विक्ट्री सिक्सर बा विकी शाह. त्याच्या स्टाईल मध्ये ठोकला गेलाय. वेल डन टीम ऑफ 11 फाइंडर पक्षी. वेल प्लेड. एक मॅच अजूनही खेळायचा आहे. तुम्ही KFC ने गए ना फायनलला फायनल मध्ये दाखल होण्याकरिता चांगली बॅटिंग या मॅच मध्ये मुलांच्या माध्यमातून चांगली बॅटिंग माध्यमातून चांगली बॅटिंग त्यानंतर आपण पाहिलं तर राजेश म्हणतो यांच्या माध्यमातून वेल प्लेड. तर टॉससाठी या ऑल स्टंडर आणि टीम व्ही युनाइटेड कॅप्टन या टॉससाठी. सॉरी वो KFC मेरा फेवरेट हो गया है ना. पहली बार आओगे, बार बार खाओगे. एंजॉय योर पहली बार विद KFC चिकन क्रिस्पी मील ओनली फॉर ₹. ठीक है.
मज़ा ऐसे कुछ नहीं है, लेकिन हम लोग पहले मैच में भी फील्डिंग की, अभी भी हम लोग फील्डिंग करेंगे और जीतने की पूरी कोशिश करेंगे। चलिए बहुत बहुत धन्यवाद रियाज भाई आपको। और पिछले मुकाबले में अच्छे रन्स बने थे, लेकिन मैच बहुत जल्दी निमोली ने ख़त्म किया। क्या स्ट्रैटेजी रहेगी इस ओवरऑल इस मैच के साथ, क्योंकि आमने सामने जो खिलाड़ी हैं अपने खिलाड़ी हैं, वो युद्ध ज़बरदस्त होगा, फाइट तगड़ी होगी। क्या लग रहा है ओवरऑल बैटिंग में कितने रन्स बनाएंगे 5 ओवर में? 60 से 70 रन करने की कोशिश करेंगे। वंडर बॉय है क्या अवेलेबल टीम में? नहीं, ओपन के मैच हो गया है। चलिए विश यू ऑल द बेस्ट, बहुत बहुत शुभकामनाएं चौगुले जी को भी। और चलिए मैच की का जो इक्वेशन है ओवरऑल मैच की अगर बात है तो टॉस जीत लिया है टीम वी यूनाइटेड ने और पहले फील्डिंग करने का निर्णय लिया है। बैटिंग के लिए इनवाइट किया गया है टीम रॉयल चैलेंजर टीम के लिए। हालांकि रॉयल चैलेंजर के आज प्लेयर्स काफ़ी कम संख्या में, मतलब जो रेगुलर खेलते हैं टीम में आज अवेलेबल नहीं है, लेकिन अच्छा क्रिकेट खेलने की कोशिश पूरी रहेगी, ये चौगुले ने कहा है हमारी तरफ से। और लेट्स सी, दोनों ही टीमों को बहुत बहुत शुभकामनाएं। एक और बेहतर मुकाबला दोनों ही आपसी टीम में देखने मिलेगा, इसमें कोई संदेह नहीं है। कहते हैं ना, एक मैदान में 2 तलवार, एक जंगल में 2 शेर, और क्रिकेट में 2 विजेता नहीं रहते हैं, विजेता केवल एक रहेगा। वो क्या रॉयल चैलेंजर मीरा रोड रहेगी या फिर वी यूनाइटेड जो खेलते हुए नजर आएंगे टीम निम्बोली अर्थात देवा स्पोर्ट्स निम्बोली के साथ। 5-5 ओवर का ये भी मुकाबला रहेगा।